हिरवडी गाव म्हणजे सह्याद्रीच्या कडेला जगाच्या नकाशावर फक्त एक ठिपका असलेलं गाव. इथली माणसं जगातल्या कुठल्याही गोष्टीला घाबरत नाहीत, पण जर दुपारच्या वेळी कोणी झोपमोड केली तर मात्र ते साक्षात यमालाही शिव्या घालायला कमी करत नाहीत. अशा या शांत, सुस्त आणि निवांत गावात दुपारच्या वेळी एक पांढऱ्या अंगाची जीप आली आणि वेशीपाशी थांबली. जीपमधून एक सरकारी अधिकारी, ज्यांचं नाव होतं कुलकर्णी साहेब, आणि त्यांचे एक मदतनीस खाली उतरले. त्यांच्या हातात एक मोठी काळी पेटी होती. साहेब, हेच ते गाव. इथल्या जमिनीची मोजणी करायची आहे, मदतनीस म्हणाला. कुलकर्णी साहेबांनी कडक उन्हाकडे बघून डोळ्यावरचा गॉगल नीट केला. ठीक आहे, आधी ड्रोन उडवून मॅपिंग करून घेऊ, तोवर गावात चहा मिळतो का बघ. त्यांनी त्या काळ्या पेटीतून एक 4 पंख असलेले, मधोमध एक लाल डोळा असलेलं यंत्र बाहेर काढलं. रिमोटचं बटन दाबलं आणि भुंग्यासारखा आवाज करत ते यंत्र आकाशात झेपावलं. साहेबांनी ते यंत्र एका विशिष्ट उंचीवर स्थिर केलं आणि ते ऑटो पायलट मोडवर टाकून निवांतपणे वेशीवरच्या टपरीवर चहा प्यायला गेले. पण तिकडे गावात काय घडतंय याची साहेबांना पुसटशीही कल्पना नव्हती. खिरवडीच्या मधल्या चौकात लिंबाच्या झाडाखाली गावचे ज्येष्ठ नागरिक आणि स्वयंघोषित न्यायाधीश तात्या विंचू यांची संसद भरली होती. तात्या विंचू म्हणजे गावचं चालतं बोलतं न्यूज चॅनल. त्यांच्या शेजारी बसले होते बाळू पैलवान, ज्यांचं वजन बुद्धीपेक्षा जास्त होतं, आणि हौसाबाई, ज्यांची नजर घारीसारखी तीक्ष्ण होती. तात्या विंचू यंदा पाऊस पाणी कसा काय या विषयावर चिंतन करत होते. तेवढ्यात भुर्र भुर्र असा एक विचित्र आवाज डोक्यावरून गेला. तात्यांनी मान वर केली नाही. त्यांना वाटलं एखादा मोठा भुंगा किंवा गांधील माशी असेल. त्यांनी हाताने फक्त हवा हलवली, पण आवाज वाढला. हौसाबाईंनी डोक्यावरचा पदर बाजूला सारून आकाशाकडे बघितलं आणि त्या जागीच किंचाळल्या. मेल्या, वर बघ, ते काय आहे. तात्यांनी आणि बाळूंनी वर बघितलं. लिंबाच्या झाडाच्या शेंड्यावर सुमारे 50 फुटांवर एक 4 हात असलेलं पांढरं फटक आणि पोटाला एक लाल दिवा लुकलुकणारं विचित्र जनावर तरंगत होतं. ते हलताना दिसत नव्हतं, पण त्याचा आवाज मात्र कांटाळ्या बसवणारा होता. अर्र, हे काय प्रकरण आहे. तात्यांची तंद्री खाडकन उतरली. तात्या, हे नक्कीच परग्रहावरचं जनावर आहे. बघा, त्याला 4 पंख आहेत आणि एकच डोळा आहे, तो भी लाल भडक. बाळू पैलवान ओरडला. हौसाबाईंनी छाती बळवून घेतली. अहो, हे जनावर नाही, ही हडळ आहे, हडळ. दिवसा ढवळ्या गावात शिरलिया. बघा ती कशी टकामका बघतीया. गावच्या शांततेला भंग झाला. वर काहीतरी आलंय ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. जो तो घरातून बाहेर आला आणि आकाशाकडे बोट दाखवून चर्चा करू लागला. मला वाटतंय ही मोठी कोळी आहे, उडती कोळी, एकाने तर्क लावला. अरे वेड्या, कोळी एवढी मोठी असती होय. हे नक्कीच चीनचं विमान आहे, आपल्या गावावर बॉम्ब टाकायला आलंय, दुसऱ्याने ज्ञान पाजळलं, जो नेहमी बातम्या बघायचा. तात्या विंचूंनी गांभीर्याने परिस्थितीचा ताबा घेतला. त्यांनी आपली काठी जमिनीवर आपटली. शांत व्हा सगळे, गडबड करू नका. हे जे काय आहे ते आपल्या गावावर पाळत ठेवायला आलंय. बघा ते कसं एका जागी उभे राहून सगळ्यांची घरं बघते. नेमकं त्याच वेळी ड्रोनचा कॅमेरा फिरला आणि त्याचे तोंड सरळ हौसाबाईंच्या घराच्या गच्चीकडे वळलं. हौसाबाईंच्या गच्चीवर पापड आणि कुरडया वाळत घातल्या होत्या. अर्र तात्या, ते बघा. त्याची नजर माझ्या कुरड्यांवर गेली. आता ते खाली येणार आणि माझ्या वर्षभराच्या कुरड्या पळवून नेणार. हौसाबाईंनी हंबरडा फोडला. बाळू पैलवानला आता राग आला, कारण गावच्या अब्रूचा आणि हौसाबाईंच्या कुरड्यांचा प्रश्न होता. बाळूने दंड थोपटले. तात्या, तुम्ही हुकूम द्या, एका दगडात त्याचं थोबाड फोडतो. थांब बाळू, घाई नको, तात्यांनी सल्ला दिला. ते वर आहे, आपण खाली.
जर आपण दगड मारला आणि ते आपल्या अंगावर पडलं तर, त्यात विष असलं तर. तेवढ्यात तो ड्रोन तिथून हलला. त्यांनी आपली जागा बदलली आणि तो आता गावच्या सरपंचांच्या खिडकीसमोर जाऊन तरंगू लागला, जे दुपारच्या वेळी घरात लपून पत्ते खेळत होते. सरपंचांनी खिडकीतून बाहेर पाहिलं. तो लाल डोळा सरळ त्यांच्याकडे बघत होता. सरपंचांची गाळण उडाली. सत्यानाश झाला. वरून सीबीआयची धाड पडली की काय? त्यांना कसं कळलं मी जुगार खेळतोय ते? सरपंचांनी हातातले पत्ते तिथेच टाकली आणि पळा रे कॅमेरा आला म्हणत मागील दाराने धूम ठोकली. ते बघून ड्रोनला भूत समजणारे गावकरी अजूनच घाबरले. बघा, सरपंचांना सुद्धा पळवलं त्यांनी. आता या यंत्राचा बंदोबस्त लावणं गरजेचं होतं. तात्या विंचूंनी गावची आपत्कालीन सभा तिथेच रस्त्यावर घेतली. मंडळी, हे साधं प्रकरण नाही. हे उडतं जनावर लय हुशार दिसतंय. ते माणसाला बघितलं की पळत नाही, उलट जवळ येते. मग काय करायचं तात्या? आपल्याला त्याला जाळ्यात पकडावं लागल. बाळू, तू आणि तुझी पोरं जाळी घेऊन या. आणि हो, डोक्यावर टोपली घालून या, नाहीतर ते वरून टचाटचा चावेल. बाळू आणि त्याची वानरसेना तयार झाली. काहींनी क्रिकेटच्या स्टंप घेतल्या, काहींनी जुन्या मच्छरदाण्या घेतल्या, तर काहींनी चक्क मासे पकडायचं जाळं आणलं. गावकरी त्या ड्रोनच्या खाली जमिनीवर जमा झाले. ड्रोन अजूनही 50 फुटांवर होतं. ये खाली उतर, हिम्मत असेल तर. बाळूने ड्रोनला ललकारलं. ये ये, तुला दाखवतोच. पण ड्रोनला मराठी समजत नव्हतं. ते आपल्या धुंदीत भुर्र करत होतं. तेवढ्यात काय झालं, त्या ड्रोनची बॅटरी लो झाली. बहुतेक साहेब चहा प्यायला जास्त वेळ थांबले होते. बॅटरी कमी झाल्यामुळे ड्रोनमध्ये ऑटो लँडिंग सिस्टीम सुरू झाली. ड्रोनचा आवाज बदलला आणि ते हळूहळू खाली येऊ लागलं. खाली येतंय तात्या, ते अंगावर येतंय, हौसाबाई ओरडल्या. गावकरी घाबरले पण पळाले नाहीत, कारण प्रश्न इज्जतीचा होता. ड्रोन जसं खाली येऊ लागलं तसा त्याच्या पंखाचा वारा सुटला. त्या वाऱ्याने खाली उभ्या असलेल्या लोकांचे धोतर आणि फेटे उडायला लागले. सांभाळा रे, हे वादळ आणतंय सोबत. ड्रोन आता अवघ्या 10 फुटांवर होतं. बाळू पैलवानने संधी साधली. जय हनुमान असं म्हणत त्याने आपलं मासे पकडायचं जाळं हवेत भिरकावलं. नेमकं जाळं त्या ड्रोनच्या पंख्यात अडकलं. खर्र कटकट असा विचित्र आवाज झाला. पंखे जाळ्यात अडकल्यामुळे ड्रोनचा तोल गेला आणि ते हेलकावे खात सरळ खाली येऊ लागलं. पण खाली जमीन नव्हती, खाली होतं ताजं शेण. तिथून नुकत्याच म्हशी गेल्या होत्या. धपकन ते अत्याधुनिक लाखो रुपयांचं ड्रोन सरळ त्या शेणाच्या ढिगाऱ्यात जाऊन पडलं. त्याचे पंखे अजूनही थोडे फडफडत होते, ज्यामुळे शेणाचे शिंतोडे बाजूला उभे असलेल्या तात्यांच्या पांढऱ्या शुभ्र सदऱ्यावर उडाले. मेला मेला राक्षस, बाळूने घोषणा केली. गावकरी त्या पडलेल्या राक्षसावर तुटून पडले. काठ्यांनी बडवायला सुरुवात केली. घे, अजून आमच्या कुरड्या बघतो होय, घे. सरपंचांना घाबरवतो, घे. 5 मिनिटात त्या ड्रोनचा भुगा झाला. प्लॅस्टिकचे तुकडे, वायर, कॅमेरा सगळे चपातीसारखं झालं होतं. तात्यांनी विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी मिशीला पीळ दिला. बघितलं, खिरवडीवर वाईट नजर टाकणाऱ्याची हीच गत करतो आम्ही, मग ते पाकिस्तानचे विमान का असेना. तेवढ्यात वेशीकडून धापा टाकत कुलकर्णी साहेब आणि त्यांचा मदतनीस आले. त्यांच्या हातात रिमोट होता, जो आता निकामी झाला होता. गर्दी बघून साहेब ओरडले, अहो थांबा थांबा, काय केलं हे? साहेब धावत जवळ आले आणि त्यांनी ते शेणात माखलेलं तुटलेलं यंत्र बघितलं. त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. अहो, हे काय केलं? हे सरकारी ड्रोन होतं. जमिनीची मोजणी करायला आणलं होतं हे. गावकरी शांत झाले. तात्या विंचू पुढे आले. आपल्या अंगावरचे शेणाचे टाक झाडत ते म्हणाले, काय हे तुमचं होतं? हो, मग कोणाचं असणार? साहेब वैतागून म्हणाले.
तुम्ही याला का फोडलं? तात्यांना आपली चूक उमगली. पण ते तात्या होते. चूक कबूल करतील ते तात्या कसले? त्यांनी उलट साहेबांवरच डाफरलं. अहो साहेब, मग हे असं सांगून करायचं ना. आम्हाला वाटलं वरून हाडळ खाली येते. आणि दुसरी गोष्ट, तुमचं हे मशीन लय बेशरम होतं. बेशरम का? साहेब गोंधळले. अहो, मगाशी ते हौसाबाईंच्या वाळवणाकडं बघत होतं. मग सरपंचांच्या खिडकीत डोकावत होतं. गावच्या बायाबापड्यांची प्रायव्हसी नको का जपायला, म्हणून आम्ही त्याला धडा शिकवला. तात्यांचे लॉजिक ऐकून साहेब निवृत्त झाले. बाळू पैलवानने तुटलेला कॅमेरा उचलला आणि साहेबांच्या हातात दिला. हे घ्या साहेब, तुमचा डोळा. पुढच्या वेळेस गावात काही उडवायचं असेलच तर आधी दवंडी द्या, नाहीतर पुढच्या वेळी आम्ही गोफण लावून पाडू. साहेबांनी कपाळावर हात मारला आणि ते तुटलेले ड्रोन घेऊन मान खाली घालून जीपकडे परतले. गावात मात्र त्या दिवशी जंगी सेलिब्रेशन झाले. तात्यांनी सगळ्यांना चहा पाजला, कारण खिरवडीकरांनी परग्रहाच्या बेशरम यंत्राचा पराभव केला होता असं त्यांना वाटत होतं. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आपला अभिप्राय कमेंट करून जरूर कळवा. तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि परिवाराला हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय शिवराय.